317 नोबल पब्लिकेशन्स असते। पृथ्वीवरील सर्व सजीव व निर्जीव घटक हे ऊर्जा शोषून घेतात, आवश्यक तेवढी वापरतात व अतिरिक्त उष्णता किंवा वापरून झाल्यानंतरची उष्णता वातावरणात सोडतात। वातावरणात कार्बन डायऑक्साईड, मिथेन, ओझोन, पाण्याची वाफ, नायट्रोजन ऑक्साईड हे वायू असतात। हे सर्व वायू काचेप्रमाणे कार्य करतात आणि ते सूर्यापासून निघणाऱ्या उष्णतेला पृथ्वीवर पोहोचण्यास मदत करतात, शिवाय धोकादायक व हानिकारक किरणांना अडवतात। वरील वायू पृथ्वीपासून बाहेर पडणारी उष्णता अवकाशात न जाऊ देता वातावरणातच थांबवून धरतात, यामुळे वातावरणातील उष्णता वाढते, वातावरणाचे तापमान वाढते, परिणामी पृथ्वीचे तापमान वाढते। पृथ्वीच्या या तापमान वाढीस वैश्विक उष्मा, ग्लोबल वॉर्मिंग असे म्हणतात। वरील नमूद केलेले वायू उष्णतारोधक आवरणाचे कार्य करून पृथ्वीसभोवतालचे वातावरण उबदार ठेवतात। या परिणामालाच हरितगृह परिणाम म्हणतात। कार्बन डायऑक्साईड, को, मिथेन, CH, ओझोन, शून्य, पाण्याची वाफ, HO, नायट्रोजन ऑक्साईड, NO2 या वायूंना हरितगृह वायू असे म्हणतात। वैश्विक उभ्यास कारणीभूत मुख्य घटक कार्बन डायऑक्साईड, को, आहे। सर्व दरवाजे बंद असलेली मोटार जर प्रखर उन्हात उभी केली तर मोटारीच्या आतील तापमान वाढते। हे हरितगृह परिणामाचे उदाहरण आहे। जागतिक तापमान वाढ आणि भारतामध्ये शहरीकरण, औद्योगिकरण आणि आर्थिक विकासासाठी केलेल्या उपाययोजनामुळे सध्या असणारी परिस्थितिकी संस्था अतिशय ताण सहन करत आहे। जागतिक तापमानवाढ व हवामान बदलामुळे मध्य आणि उत्तर भारतामध्ये पावसाचे प्रमाण कमी होईल। मध्य भारताच्या पावसाच्या येण्याची तारीख मागे पुढे होऊ शकते। नैऋत्य भारतामध्ये जास्त पाऊस पडू शकतो। पर्जन्य वितरणाची अनियमितता वाढेल, पूर आणि दुष्काळ याची तीव्रता वाढेल। भारतामध्ये समुद्र पातळीत वाढ झाल्यास लाखो लोक स्थलांतरित होतील। हिंदी महासागराच्या पातळीत 2050 पर्यंत मोठी वाढ अपेक्षित आहे। तेव्हा अनेक खारफुटी वने, दलदली प्रदेश, बेटे, किनारी प्रदेश पाण्याखाली जातील। भारतातील जैवविविधतेवर प्रतिकूल परिणाम होतील। क्योटो प्रोटोकॉल UNFCCC चा क्योटो प्रोटोकॉल ग्लोबल वॉर्मिंग आणि जलवायू परिवर्तनाचे संकट दूर करण्याकरिता आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचा एक हिस्सा आहे। UNFCCC च्या सदस्य राष्ट्रांकडून 1997 मध्ये स्वीकार करण्यात आला। हा करार 2005 पासून अंमलात आला। सदस्य देशांचे 3 गटामध्ये विभाजन करण्यात आले। 1. ANX 1 विकसित औद्योगिक देश आणि युरोपियन युनियनचा समावेश होतो। हरितगृह वायू उत्सर्जन 190 च्या तुलनेत या देशांनी 5.2% पर्यंत कमी करणे बंधनकारक आहे। 2. ANXI उर्वरित अविकसित व विकसनशील देशांचा समावेश होतो। यामध्ये भारत, ब्राझील, चीन यांचा समावेश आहे। या कराराचा मुख्य उद्देश मानवाच्या पर्यावरणविरोधी वर्तनावर बंदी घालणे, ज्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होणार नाही। क्योटो करारानुसार विकसित देशांतील हरितगृह वायू उत्सर्जनामधील प्रमाण कमीत कमी करणे, परंतु या देशांना टक्केवारीचे बंधन नाही। 3. नॉन कमी करणे, परंतु या देशांना टक्केवारीचे बंधन नाही। 3. नॉन ANX देश, यात जगातील अल्पविकसित देशांचा समावेश आहे। या देशांना उत्सर्जनाबाबत सूट दिली आहे। उत्सर्जन कमी करण्याकरिता 3 मेकॅनिझम विकल्प तयार करण्यात आले आहेत, ते खालीलप्रमाणे: 1. आंतरराष्ट्रीय उत्सर्जन व्यापार। 2. क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम। 3. संयुक्त कार्यवाही। बाली परिषद, बाली बैठक। इंडोनेशियातील बाली येथे 2007 च्या डिसेंबरमध्ये ही परिषद पार पडली। या परिषदेत बाली रोडमॅप ठरविला गेला। हवामान बदल अनुकूलन निधी स्थापन करणे, तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबत निर्णय घेणे, निर्वनीकरणामुळे होणारे उत्सर्जन कमी करणे ही निर्णय घेतले गेले। कोपनहेगन परिषद, COP15। 2009 साली ही परिषद कोपनहेगन येथे झाली।
या परिषदेत हवामान बदलास अनुकूलन घडवून आणणे यासाठी निधी उभारणे, हरितगृह वायूंचे प्रमाण व उत्सर्जन कमी करण्यासाठी धोरणे आखणेही निर्णय घेतले गेले. कॅनकुन परिषद COP16 2010 मध्ये ही परिषद कॅनकुन, मेक्सिको येथे झाली. या परिषदेत हरित हवामान निधी उभारण्यात आला. अनुकूलन प्रकल्पांच्या योग्य अंमलबजावणीसाठी अनुकूलन फ्रेमवर्क तयार केले गेले. जागतिक वारा परिषद NOLEPU पहिली जागतिक वारा परिषद 20 ते 28 सप्टेंबर 2018 या कालावधीत जर्मनीतील हॅम्बर्ग या शहरात पार पडली. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी 11 मार्च 2018 रोजी स्थापन. यजमान देश भारत व फ्रान्स. मुख्यालय गुरुग्राम, हरियाणा. कर्कवृत्त व मकरवृत्त या दरम्यानच्या 121 देशांना सदस्यत्व खुले आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण भारत हा जगातील पहिला देश आहे ज्याने नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलची स्थापना केली आहे. राष्ट्रीय हरित न्यायासन 2010 कायद्याअंतर्गत राष्ट्रीय हरित न्यायालयाची स्थापना 18 ऑक्टोबर 2010 रोजी करण्यात आली. या न्यायालयाचे मुख्यालय दिल्ली येथे असून त्याची क्षेत्रीय कार्यालये पुणे, भोपाळ, कोलकाता आणि चेन्नई या ठिकाणी आहेत. उद्देश पर्यावरणविषयक वाद व दावे हाताळणे, त्यांचा निकाल लावणे, प्राकृतिक संसाधनांचे संरक्षण करणे, पर्यावरणाशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवरील दावे तातडीने निकालात काढणे, पर्यावरणविषयक न्यायिक कार्य करणे, न्यायसंस्थेवरील भार कमी करणे. तीनशे 18 शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट पृथ्वीवरील पर्यावरणीय समस्यांचे निरीक्षण करून त्यावर उपाय योजण्यासाठी आणि पृथ्वीवरील संसाधने भविष्यासाठी राखून त्यांचा उपयोग चालू पिढीसाठी शाश्वत कसा करता येईल यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोग वर्ल्ड कॉमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट WCED ची स्थापना केली. या आयोगाच्या अध्यक्षा ह्या नॉर्वेच्या तत्कालीन पंतप्रधान ग्रो हार्लेम बुंडलँड होत्या. त्यावरून याला ब्रंटलँड कमिशन असेही म्हणतात. या आयोगाने सादर केलेल्या अहवालाच्या अ कॉमन फ्युचर या भागामध्ये शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही संकल्पना मांडण्यात आली. जो विकास चालू गरजा पुढील पिढीच्या गरजा धोक्यात न आणता संसाधनांचा वापर करतो तो वापर म्हणजेच शाश्वत वापर होय. जो विकास मानवाच्या चालू व भविष्यातील गरजांचे संतुलन साधतो तोच शाश्वत विकास होय. शाश्वत विकासाचे उद्देश संसाधनाचे रक्षण आणि संवर्धन करणे, रोजगार, अन्न, ऊर्जा, पाणी, स्वच्छता याबाबतीत गरजा पूर्ण करणे, विकासाचा दर्जा सुधारणे, विकासाचे पुनरुज्जीवन करणे, संसाधनांचा शाश्वत वापर करणे, संसाधनांचे प्रभावी नियोजन व सुयोग्य व्यवस्थापन, संसाधनाचे योग्य मूल्यांकन करणे, अक्षय ऊर्जेवर जास्त अवलंबून राहणे, अक्षय ऊर्जा रसायने वाढविणे, आर्थिक विकासाबरोबर पर्यावरणाचाही विचार करणारी चौकस अर्थव्यवस्था निर्माण करणे. भारत आणि शाश्वत विकास भारत हा कृषीप्रधान देश आहे. शाश्वत कृषी सस्टेनेबल ॲग्रिकल्चर हे भारताचे उद्दिष्ट आहे. 1999 मध्ये कृषी विकास आराखड्याअंतर्गत ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी राष्ट्रीय शाश्वत विकास आणि ग्रामीण विकास आराखडा तयार करून त्यानुसार शाश्वत कृषीला उत्तेजन दिले जात आहे. त्याअंतर्गत मृदा व जल संवर्धन, पाणलोट क्षेत्र विकास, जैविक खते व जैवतंत्रज्ञानाचा वापर व विकास, फलशेतीचा विकास, कृषी संशोधन, सेंद्रिय शेती यांचा प्रसार केला जात आहे. संयुक्त राष्ट्राचा स्टेट ऑफ नेचर अहवाल 2019 संयुक्त राष्ट्राच्या मे 2019 च्या 132 देशांच्या 450 तज्ज्ञांच्या स्टेट ऑफ नेचर या अहवालानुसार पृथ्वीवरील सजीव प्राणी व वनस्पती यांच्या 10 लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या तज्ज्ञांच्या बैठकीचे अध्यक्ष रॉबर्ट वॉटसन होते. पर्यावरण दिनविशेष जागतिक धूम्रपान विरोधी दिन, राष्ट्रीय भूगोल दिवस. पर्यावरण दिनविशेष जागतिक धूम्रपान विरोधी दिन, राष्ट्रीय भूगोल
जागतिक धूम्रपान विरोधी दिन 1 जानेवारी। राष्ट्रीय भूगोल दिवस, जागतिक पाणथळ, राष्ट्रीय भूगोल दिवस 14 जानेवारी। जागतिक पाणथळ जागा दिन, जागतिक खव जागतिक पाणथळ जागा दिन 2 फेब्रुवारी। शर्यती, जागतिक खवले मांजर दिन 18 फेब्रुवारी। एकतीस जलसिंचन दिन, फेब्रुवारी 26। जागतिक ध्रुवीय अस्वल दिन, फेब्रुवारी 27। जागतिक वन्यजीवन दिन 3 मार्च। जागतिक चिमणी दिन जा बेडूक दिन मार्च 20। जागतिक वन दिन मार्च 21। जागतिक जल दिन मार्च 22। आंतरराष्ट्रीय सील्स दिन मार्च 22। जागतिक हवामान दिन मार्च 23। जागतिक खाण जागृती दिन 4 एप्रिल। ग्रीन ऑफिस आठवडा 18 ते एप्रिल 22। जागतिक वारसा दिन एप्रिल 18। राष्ट्रीय सागरी दिवस एप्रिल 22। जागतिक वसुंधरा पृथ्वी दिन एप्रिल 22। जागतिक सूर्य दिन 3 मे। जागतिक स्थलांतरित पक्षी दिन मे 10। महाराष्ट्र जलसंधारण दिन मे 10। जागतिक कृषी पर्यटन दिन मे 16। आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन मे 22। जागतिक पाणमांजर दिन मे महिन्याचा शेवटचा बुधवार। जागतिक पर्यावरण दिन 5 जून। जागतिक महासागर दिन 8 जून। जागतिक सागरी कासव दिन जून 16। जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळ निवारण दिन जून 17। वन महोत्सव सप्ताह 1 ते 7 जुलै। महाराष्ट्र कृषी दिन 1 जुलै। जागतिक शार्क जाणीवजागृती दिन जुलै 14। जागतिक साप दिन जुलै 16। पू झाले। जागतिक वनसंवर्धन दिन जुलै 23। खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन जुलै 26। जागतिक निसर्ग संधारण दिन जुलै 28। जागतिक वाघ दिन जुलै 29। जागतिक सिंह दिन ऑगस्ट 10। जागतिक हत्ती दिन ऑगस्ट 12। जागतिक लांडगा दिन ऑगस्ट 13। जागतिक डास दिन ऑगस्ट 20। जागतिक अणुचाचण्या विरोधी दिन ऑगस्ट 29। शून्य टाकाऊ सप्ताह। जागतिक नारळ दिन सप्टेंबरचा पहिला आठवडा। राष्ट्रीय वन शहीद दिन 2 सप्टेंबर। जागतिक ओझोन दिन अबेध्वर। जागतिक हत्ती दिन ऑगस्ट 12। जागतिक लांडगा दिन ऑगस्ट 13। जागतिक डास दिन ऑगस्ट 20। जागतिक अणुचाचण्या विरोधी दिन ऑगस्ट 29। शून्य टाकाऊ सप्ताह। सप्टेंबरचा पहिला आठवडा। जागतिक नारळ दिन 2 सप्टेंबर। राष्ट्रीय वन शहीद दिन सप्टेंबर 11। जागतिक ओझोन दिन सप्टेंबर 16।
जागतिक कारविरहित दिन सप्टेंबर 22. हिरवा ग्राहक दिवस सप्टेंबर 28. राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह 2 ते 8 ऑक्टोबर. जागतिक निसर्ग दिन 3 ऑक्टोबर. जागतिक प्राणी पशु दिन 4 ऑक्टोबर. राष्ट्रीय गंगा नदी डॉल्फिन दिवस 5 ऑक्टोबर. जागतिक वन्यजीव दिन 6 ऑक्टोबर. ऑक्टोबर 16. जागतिक वन्यजीव दिन 6 ऑक्टोबर. जागतिक अन्न दिन ऑक्टोबर 16. जागतिक परिस्थितिकी दिन 1 नोव्हेंबर. महाराष्ट्र पक्षी सप्ताह 5 ते नोव्हेंबर 12. राष्ट्रीय पक्षी दिवस नोव्हेंबर 12. जागतिक मत्स्य दिन नोव्हेंबर 21. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस 2 डिसेंबर. जागतिक मृदा दिन 5 डिसेंबर. आंतरराष्ट्रीय पर्वत दिन डिसेंबर 11. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन डिसेंबर 14. जागतिक माकड दिन डिसेंबर 14. राष्ट्रीय शेतकरी दिवस डिसेंबर 23. पर्यावरण संबंधी महत्त्वाच्या रे पर्यावरण संबंधी महत्त्वाच्या संस्था IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर द कॉन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस. वन संशोधन संस्था डेहराडून. हिमालयीन वन संशोधन संस्था सिमला. भारतीय वन व्यवस्थापन संस्था भोपाळ. इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी डेहराडून. राष्ट्रीय प्राणी कल्याण संस्था नवी दिल्ली. राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालय नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री नवी दिल्ली. वर्षावन संशोधन संस्था जोरहाट. लाकूड विज्ञान व तंत्रज्ञान संस्था इन्स्टिट्यूट ऑफ वुड सायन्स अँड टेक्नॉलॉजी बंगळुरू. वन उत्पादकता संस्था इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट प्रोडक्टिव्हिटी रांची. मध्यवर्ती शुष्क क्षेत्र संशोधन संस्था जोधपूर. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो WCCB चे मुख्यालय नवी दिल्ली. प्रादेशिक कार्या दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबई, जबलपूर. भारतीय प्राणी कल्याण मंडळ चेन्नई. वन अनुवंशशास्त्र आणि वृक्ष प्रजनन संस्था कोयंबतूर. दक्षिण आशिया सहकारी पर्यावरण कार्यक्रम कोलंबो श्रीलंका. ओडिशा राष्ट्रीय खारफुटी वने जळुकी संसाधन केंद्र. वनीकरण संशोधन आणि मानव संसाधन विकास संस्था छिंदवाडा. उष्णकटिबंधीय वने संशोधन संस्था जबलपूर. सामाजिक वनीकरण व परिस्थितिकी पुनर्वसन केंद्र सेंटर ऑफ सोशल फॉरेस्ट्री आणि इको रिहॅबिटेशन अलाहाबाद. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP नैरोबी. भारतीय प्लायवूड उद्योग संशोधन व प्रशिक्षण संस्था बंगळुरू. सलीम अली पक्षीशास्त्र व नैसर्गिक इतिहास केंद्र कोईमतूर. अवनती झालेल्या परिसंस्थांच्या पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी केंद्र सेंटर फॉर एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट ऑफ डिग्रेडेबल इकोसिस्टम. तीन नवी दिल्ली. स्थानिक आरोग्य परंपरांच्या पुनरुज्जीवनासाठीची फाउंडेशन ऑफ रिव्हायटलायझेशन ऑफ लोकल हेल्थ ट्रेडिशन बंगळुरू. भारतातील पहिले अन्य प्रभावी क्षेत्र आधारित संवर्धन उपाययोजनांचे OECM स्थान अरवली जैवविविधता उद्यान गुरुग्राम हरियाणा. पर्यावरण महत्त्वाचे पॉइंट्स. जगातील पहिले वृक्ष संमेलन सह्याद्री वनराई पालवण बीड येथे वडाच्या झाडाच्या अध्यक्षतेखाली 13 व 14 फेब्रुवारी 2020 ला सयाजी शिंदे यांच्या प्रयत्नाने पार पडले.
2019च्या शेवटी व 2020च्या सुरुवातीच्या काळात ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या भयंकर वणव्यामुळे 5 कोटींपेक्षा जास्त प्राणी पक्षी मेलेत. वृक्ष क्रांती मोहिमेक जन्म एक वृक्ष पॅटर्नचे जनक एस. नाथन, अकोला. पहिली जागतिक वारा शिखर परिषद 20 ते 28 सप्टेंबर 2018 हॅम्बर्ग, जर्मनी. राष्ट्रीय हरित न्यायालयाची स्थापना करण्यात आली. 2010. संयुक्त राष्ट्राचा 100% सेंद्रिय शेतीचे जगातील पहिले राज्य हा पुरस्कार व सुवर्ण पदक सिक्कीमला 2018 मिळाले. बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया स्थापना 1890. राष्ट्रीय ग्रीन इंडिया मिशन केंद्र सरकारने सुरू केले 11 जून 2010. क्योटो प्रोटोकॉल करार 1997. जगातील सन 2009 चे सर्वात मोठे जलवायू परिवर्तन संमेलनाचे ठिकाण व नाव कोपनहेगन, डेन्मार्क. कोप 15. मगर प्रजनन योजना 1974 मध्ये ओडिशा राज्यात सुरू केली. 2011 ते 2020 हे जैवविविधता दशक म्हणून युनोने जाहीर केले आहे. दिल्ली मेट्रो रेल्वेला संयुक्त राष्ट्रसंघाचा कार्बन क्रेडिट पुरस्कार मिळाला आहे. झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना 1916 मध्ये झाली. 1986 च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या तरतुदींनुसार कोस्टल रेग्युलेशन झोन CRZ-1991 लागू केला. राष्ट्रीय प्राकृतिक इतिहास संग्रहालयाची क्षेत्रीय संग्रहालये म्हैसूर, भोपाळ, भुवनेश्वर येथे आहे. CPR पर्यावरण शिक्षण केंद्र चेन्नई. खाण पर्यावरण केंद्र धनबाद. भारतीय पर्यावरण विज्ञानाचे जनक रामदेव मिश्रा. उष्णकटिबंधीय वनस्पती उद्यान व संशोधन केंद्र तिरुवनंतपुरम. परिस्थितिकी विज्ञान केंद्र बंगळुरू. पर्यावरण शिक्षण केंद्र अहमदाबाद. रॉयल बॉटनिकल गार्डन कोलकाता शहरात आहे. बॉटनिकल गार्डनची नव्याने 1954 स्थापना झाली. भारतीय वन सर्वेक्षण संस्थेचे मुख्यालय डेहराडून येथे आहे. भारतीय वन सर्वेक्षण संस्थेचे 4 विभागीय कार्यालये नागपूर, कोलकाता, सिमला, बंगळुरू येथे आहेत. देशामध्ये सर्वात जास्त वनाखालील क्षेत्र मध्य प्रदेशात आहे. मध्य प्रदेशानंतर वनांखालील प्रदेश असणारी राज्ये अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा ही. राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाची स्थापना 4 सप्टेंबर 2006 मध्ये झाली. राष्ट्रीय जलगुणवत्ता मॉनिटरिंग कार्यक्रम देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आला आहे. 1992 साली केंद्र सरकारने दुर्मिळ वनस्पती उद्यान निर्माण करण्यासाठी योजना सुरू केली. जैवमंडलीय आरक्षित क्षेत्र कार्यक्रम 1986 साली देशात सुरू केला. 2002 मध्ये भारत सरकारने जैवविविधता अधिनियम पारित केला. 17 जानेवारी 2003 रोजी जैव सुरक्षा प्रोटोकॉल मंजूर केला. ग्रेटा थनबर्ग ही मुलगी प्रखर स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती आहे. 1978 मध्ये राष्ट्रीय प्राकृतिक इतिहास संग्रहालयाची स्थापना करण्यात आली. पर्यावरण विषयक कल्पवृक्ष या नावाने काम करणारी संस्था पुणे येथे आहे. जी.बी. पंत हिमालयीन पर्यावरण व विकास विषयक संस्था अल्मोडा. हिमालयीन प्रदेशाचा शाश्वत विकास व पर्यावरणीय संवर्धन ही या संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. भारत सरकारने बीटी कॉटन या पिकास व्यापारी शेती म्हणून मान्यता दिली आहे. अल निनो म्हणजे पॅसिफिक महासागराच्या पूर्वेकडील भागात सागरी प्रवाहांची दिशा उलट होणे होय. 2 किंवा अधिक वैविध्यपूर्ण परिसंस्थेदरम्यानचा संक्रमण प्रदेश म्हणजे इकोटोन होय. माळढोक हा पक्षी गवताळ प्रदेशात राहतो. नायट्रोजन हा प्रथिनांचा महत्त्वपूर्ण घटक आहे. सजीवांची शरीर बांधणी आणि वाढ यासाठी नायट्रोजन प्रथिनयुक्त आहार आवश्यक आहे. दलदलीची म्हणजेच कांदळवने भारतात सर्वाधिक पश्चिम बंगालमध्ये आहेत. तलाव म्हणजे किमान पाणी पातळी 3 मीटर व क्षेत्र 10 हेक्टरपेक्षा जास्त आहे असे ठिकाण होय. धूर व धुके यांच्या मिश्रणातून धुरके बनतात. धुरके ही संज्ञा प्रथम डॉक्टर एच.ए. देसवॉक्स यांनी मांडली.
कोळसा ज्वलनातून वातावरणात जाणारी राख म्हणजे फ्लाय ॲश. भारतात सर्वप्रथम 1974 मध्ये मुंबईत आम्लवर्षा झाली. ऑइल ॲपर तंत्रज्ञान टेरी या संस्थेने निर्माण केले. पहिली राष्ट्रीय जलनीती 1987. कचरा व्यवस्थापन नियम 2016. संयुक्त राष्ट्रसंघाचे हवामान बदलावरील आंतरशासकीय पॅनल IPCC ची स्थापना 1988. जागतिक उष्मा ग्लोबल वॉर्मिंग यामुळे सागर पातळीत 1993 पासून दरवर्षी वाढ होत आहे. जागतिक वसुंधरा परिषद 1992 ब्राझीलमधील रिओ दी जानेरो येथे झाली. येथेच हवामान बदलाचा UNFCCC करारही केला गेला. क्योटो करार संमत 1997, त्याची अंमलबजावणी 2005 पासून झाली. जगात सर्वाधिक हरितगृह वायूचे उत्सर्जन करणारा देश चीन पहिला, अमेरिका 21. द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट टेरी ची स्थापना 1974. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची स्थापना 1883. मुख्यालय मुंबई. तिचे पर्यावरणविषयक मासिक हॉर्नबिल. डॉक्टर सलीम अली हे पक्षीशास्त्रज्ञ होते. गोल्डन राईसमध्ये अजीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते. इंडोनेशियातील स्थलांतरित शेती लडांग. जगातील सर्वाधिक गुरे भारतात आहेत. मिठी नदी मुंबईत आहे. गेंड्याचे शिंग क्रेटिन या प्रथिनापासून बनलेले असते. नर कस्तुरीमृग हरिणाच्या स्तनातून निघणारा द्रव पदार्थ वाळला की सुगंधित कस्तुरी मिळते. गिधडांना नैसर्गिक स्वच्छता कार्यकर्ते, सागरी कासवांना समुद्राचे सफाई कामगार म्हणतात. मुंग्या व वाळवी खात असल्यामुळे खवले मांजराला झाडांचा डॉक्टर असे म्हटले जाते. जैवविविधता हॉटस्पॉट ही संकल्पना नॉर्मन मेयर यांनी मांडली. किनारी नियमन क्षेत्र अधिसूचना CRZ सर्वप्रथम 1991 मध्ये जारी करण्यात आली होती. आता CRZ 2011 अंमलात आहे. पर्यावरणाबाबतची पुस्तके व त्यांचे लेखक. द हिडन लाईफ ऑफ ट्रीज पीटर वोहल्लेबेन. द बुक ऑफ इंडियन बर्ड्स, फॉल ऑफ अ स्पॅरो, आत्मकथा डॉक्टर सलीम अली. NOBE जागतिक अन्नसंपदेचे ग्रहण, समृद्धीची लूट, वंदना शिवा. शट अप. सायलेंट स्प्रिंग, रचेल कार्लसन. वाढीची मर्यादा, कुरणे. एअर अँड रेन, रॉबर्ट स्मिथ. हिमालया माउंटन्स ऑफ लाईफ, सह्याद्रीज डॉक्टर कलमजीत बावा. द चिलिंगचे कलाकार हेनरिक चेहनल आणि नायजेल काल्डर. द कोल क्वेश्चन, विल्यम स्टॅनले जेहान्स. द कंट्रोल ऑफ नेचर, जॉन मॅकपी. अर्थ फ्रॉम द एअर, यान आर्थस बेटून. अर्थ इन द बॅलन्स, इकॉलॉजी अँड द ह्युमन स्पिरिट, अल गोर. इटिंग ॲनिमल्स, जॉनथन फोर. इकोटॅक, सॅम लव. द एंड ऑफ नेचर, बिल मॅकीबेन. द एनर्जी कॉन्स्ट्रक्ट, बेन किपीटी. एव्हरीबडी लव्हज अ गुड रॉड, पी साईनाथ. 2050 मधील जीवन, उल्रिच लो. अनर्थ, अच्युत गोडबोले. मॅन अँड नेचर, जॉर्ज पार्किन्सन मार्श. वेलडन, हेनरी डेव्हिड थोरेयू. इडनचे प्रतिबिंब, ग्रेट एप ओडिसी, ओरंगुटान ओडिसी, बिरुटे गाल्डिकस. अंटार्क्टिका, क्रीम स्टॅनले रॉबिन्सन. द ग्रीन ब्रेन, फ्रेंक हर्बर्ट. भारतीय पर्यावरण, काही प्रश्न काही उत्तरे, वर्षा गजेंद्र गडकर. पर्यावरण के. घाणेकर. वेद पर्यावरणाचा, रविराज गंधे. गाथा पर्यावरणाची, अभिजित घोरपडे. इंडियाज एन्व्हायरमेंट, मिथ अँड रियालिटी, सुंदरलाल बहुगुणा, वंदना शिवा, मेधा पाटकर. पृथ्वीचे आवाहन, भू वापरातील मूलभूत बदलांकडे, लेखक सुंदरलाल बहुगुणा. हसरे पर्यावरण, दिलीप कुलकर्णी. हिरवा संघर्ष, किशोर रिठे.
माणूस आणि झाड निळूदामले. लोकसंख्या वाढ आणि पर्यावरण प्रदूषण डॉक्टर प्रभा कुमारी. माणसांसाठी उपयुक्त झाडे रमेश खान. पक्षीकोश मारुती चितमपल्ली. मासे जाणून घेऊया डॉक्टर विनय देशमुख व डॉक्टर नंदिनी देशमुख. भारतातील धोक्यात असणारे प्राणी हंगुल, वारशिंगा, सांबर, सिंह, निलगिरी लंगूर, एकशिंगी गेंडा, गोल्डन लंगूर, रेड पांडा, वाघ, हिमालयीन अस्वल, हिम चित्ता, वन्य कुन्ने, चितळ, चिरू हरिण, नील मेंढी, वन्य म्हैस, वन्य योक, मोठी खार, लांडगा, खवले मांजर, तेलड वानर, कस्तुरी मृग, कस्तुरी मांजर. भारतात धोक्यात असणाऱ्या पक्ष्यांच्या जाती हॉर्नबिल, माळढोक, गिधाडे, करकोचे, सायबेरियन बगळा, आसाम बांबू कवडा, महाराजहंस, ससाणा, सोनेरी गरुड, वन घुबड, पिंगळा, बुगुन, सारस, तणमोर. भारतात धोक्यात असणारे जलचर अन्नामुल्ला बेडूक, गंगा डॉल्फिन, घडियाल, मगर, स्पर्म व्हेल, लेदरबेंग कासव, पाणगाय, नदीतील कासव, ब्ल्यू व्हेल, बेंगाल रूफ कासव, ऑलिव्हर रिडले कासव, पाणमांजर, ट्राउट मासे. जगात सर्वाधिक वाघ आजही भारतातच आहेत. तामिळनाडूमध्ये बैलांसोबत जलीकट्टू खेळला जातो. जगातील सर्वात मोठे नदीतील बेट माजुली, आसाम. कडुनिंबाच्या बियांमधील निंबीन हे औषधी द्रव्य आहे. वातावरण शुद्ध करणाऱ्या वनस्पती तुळस, पिंपळ. स्टॉकहोम परिषदेने ठरविलेले घोषवाक्य ओन्ली वन अर्थ फॉर एंटायर ह्युमॅनिटी. मुंबईच्या जिजामाता उद्यानात भारतातील पहिल्या पेंग्विनचा जन्म 15 ऑगस्ट 2018 ला झाला. परंतु 8 दिवसात ते पिलू मेले. पेंग्विन उगवणकाळ 40 दिवसांचा असतो. वर्धा नगरीचा शहरपक्षी नीलपंख हा तेलंगणाचा राज्यपक्षी सुद्धा आहे. जास्त लोकसंख्या व प्रदूषणामुळे नेहरूंनी कलकत्ता म्हणजेच आताचे कोलकाता शहरास भयंकर वेदनांचे शहर असे म्हटले होते. पृथ्वीची व सजीवांची संरक्षक क्षत्रिय ओझोन थर. रशियातील चेर्नोबेल आता युक्रेनमध्ये अणुदुर्घटना 1986 साली घडली होती. अण्वस्त्रस्फोटामुळे बनणाऱ्या छत्रीसारख्या मोठ्या ढगाला मशरूम क्लाउड म्हणतात. डोमे अपूर्णा. 37. आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण परिषद 1975 मध्ये बेलग्रेड येथे झाली. लंडन स्मॉग ही घटना 1952 घडून सुमारे 4000 लोक मेले. चिपको आंदोलन सुंदरलाल बहुगुणा, चामोली, उत्तर प्रदेश म्हणजेच आजच्या उत्तराखंड राज्यात आहे. त्यांना हिमालयाचे रक्षक असेही म्हणतात. अप्पिको आंदोलन पांडुरंग हेगडे, कर्नाटक. शांतीघाटी बचाव आंदोलन मद्रास स्नेक पार्क व मद्रास क्रोकोडाईल बँक यांच्याद्वारे केरळमध्ये केले गेले. मिट्टी बचाव आंदोलन तवा नदी प्रकल्पाशी संबंधित आहे. बॉम्बे बचाव कमिटी खत कारखान्यांशी संबंधित आहे. केरळ शास्त्र साहित्य परिषदेचे आंदोलन जलविद्युत निर्मिती केंद्राशी संबंधित आहे. दुपर्णी चिरायता ही दुर्मिळ वनस्पती 2019 मध्ये सातपुडा रांगेत डॉक्टर तनवीर खान यांना आढळली. कच्छच्या वनगाढवा सन्नाबाबत निष्काळजी असल्याने कच्छच्या रणाचा निष्काळजी राजा म्हणतात. कार्टाजेना करार जैवसुरक्षेसंबंधीचा आहे. भारताची व्याघ्र राजधानी नागपूर. भारतात शेवटचा चित्ता 1947 साली मारला गेला. 1951वा चित्ता भारतात नामशेष झाला असे घोषित केले गेले. नरहत्तीलाच सुळे, हस्तिदंत असतात. जगात सर्वप्रथम भारतात प्राणी कल्याण मंडळाची स्थापना 1962 मध्ये केली गेली. या मंडळाच्या प्रवर्तक श्रीमती रुक्मिणी देवी. आसामचा राज्य प्राणी युनिकॉर्न. राजस्थानचा राज्य प्राणी उंट. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉरमोन. चंदनाचे प्रमुख उत्पादक राज्य कर्नाटक. नोबल पू चे सर्वाधिक उत्सर्जन करणारा देश चीन. जागतिक हवामानशास्त्री संघटनेची स्थापना 1950, मुख्यालय जिनिव्हा. बर्डलाईफ इंटरनॅशनल संस्थेची स्थापना 1922, मुख्यालय केम्ब्रिज. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी भारतातील शहर दिल्ली.
काश्मीर शब्दाचा अर्थ पाणी असा आहे. नदीजोड प्रकल्पाबाबत सर्वोच्च न्यायालयाने 2015 निर्णय दिला. राष्ट्रीय स्वच्छता दिवस 2 ऑक्टोबर. अटल भूजल योजना सुरू 2018 ते 19. गजयात्रा ही हत्तींच्या संरक्षणासाठीची मोहीम आहे. जगातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP 1972. कृषिभूषण दादाजी खोब्रागडे हे तांदूळ संशोधक होते. शाश्वत आहारशास्त्र दिन जून 18. महावेध ही स्वयंचलित हवामान यंत्रणा आहे. नागपूर जिल्ह्यात डोंगरगाव येथे भारतातील पहिले स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात आले. भौगोलिक निर्देशांक नोंदणी कार्यालय चेन्नई. मध्य प्रदेशच्या कडकनाथ कोंबडीला GI मानांकन मिळाले आहे. (322) ओडिशातील कोणार्क जवळील चंद्रभागा या समुद्री भागास नीलध्वज ब्ल्यू फ्लॅग स्वच्छ व पर्यावरणपूरक प्रमाणपत्र 2018 मध्ये मिळाले होते. 2020 मध्ये भारतातील पुरीचा गोल्डन बीच, अंदमान निकोबारच्या हॅवलॉकमधील राधानगर बीच, गोव्याचा मिरामार बीच, द्वारकेचा शिवराजपूर बीचसह 8 बीचेसना ब्ल्यू फ्लॅग मिळाला. ब्ल्यू फ्लॅग फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन FEE ही संस्था देते. महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदी 2018 साली केली गेली. ग्रेटर वॅक्स मॉथ या कीटकाच्या अळ्या प्लॅस्टिकचे विघटन करू शकतात. महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी एक शहर चंद्रपूर. माउंट अगुंग ज्वालामुखी बाली, इंडोनेशिया. सुरजागड लोहखनिज खाण गडचिरोली. जंगल सफारीसाठी प्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर. नायगारा धबधबा अमेरिका. महाराष्ट्रातील पहिली इको बटालियन अब्दीमंडी संभाजीनगर. नैसर्गिक शेतीचे जनक व प्रसारक डॉक्टर सुभाष पाळेकर महाराष्ट्र. महाराष्ट्रातील पहिले मोर अभयारण्य नायगाव मयूर अभयारण्य. एअरोसोल म्हणजे हवेतील तरंगते सूक्ष्मकण होय. बोहेड व्हेल मासा आर्क्टिक महासागरात आढळतो. पोस्टहोल डिगर यंत्र वृक्ष लागवड खड्डे करण्यासाठी वापरले जाते. वाघाची गुहा नागझिरा अभयारण्य. महाराष्ट्रात सर्वाधिक सारस पक्षी सारस नगरी गोंदिया जिल्हा. पश्चिम महाराष्ट्राचे कोकण भंडारदरा. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी डॉल्फिन. पाणी पंचायतीची स्थापना विलासराव साळुंके यांनी पुरंदर, पुणे येथे 1970 केली. जलसंधारणाच्या शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर. पाणीवाले बाबा डॉक्टर राजेंद्र सिंग यांना म्हणतात. त्यांना जलसंवर्धनाबाबत रॅम मॅग्सेसे पुरस्कारही मिळालेला आहे. आमिर खानने जलसंवर्धनासाठी पाणी फाउंडेशन ही संस्था स्थापन करून वॉटर कप स्पर्धा आयोजित केल्या. जलतारा हा जलसंवर्धन पुनर्भरण कार्यक्रम श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेने राबविला जातो. वाघांच्या अन्न सुरक्षेसाठी चितळ प्रजनन केंद्र झोळाबी, चांदोली अभयारण्य येथे 2022 सुरू केले गेले. वारली आदिवासी चित्रकलेचे प्रसारक जिव्या सोमा म्हसे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची स्थापना 2005 झाली. असे प्राधिकरण स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. नरेंद्र मोदींनी जलशक्ती मंत्रालय 2019 स्थापन केले. भारतातील पहिला हत्ती पार्क महाबळेश्वर येथे स्थापन होणार. जगातील सर्वाधिक लांबीची वालुकाश गुहा लैत्सोहुम गाव मेघालय. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन क्षेत्र तालुका जुन्नर. बॉम्बे नॅचरल हिस्टरीच्या प्रयत्नातून काही संस्थांच्या सहकार्याने 3 गिधाड पैदास केंद्र सुरू केली गेली. 1. पिंजो हरियाणा. 2. जामनगर गुजरात. 3. भोपाळ मध्य प्रदेश.
4. बक्सा, पश्चिम बंगाल. 5. आसामची राणी. गिधाड संवर्धन कृती आराखडा 2020 ते 2025. देशातील पहिले हरित पोलीस ठाणे हरणी पोलीस ठाणे, वडोदरा, गुजरात. भारतातील पहिली ई कचरा व्यवस्थापन कंपनी इकोरिको, मुंबई. डोडो हा मॉरिशस येथील लुप्त पक्षी आहे. टास्मानियातून लुप्त झालेला एक प्राणी टास्मानियन वाघ. जलपर्णी ही वनस्पती पाण्यातील सायनाइड शोषून घेते. भारतातील व्याघ्र प्रकल्पांचे जनक कैलास साकला. भारतातील पहिले वरिष्ठ वनाधिकाऱ्याचे कार्यालय मुंबई प्रांतासाठी पुणे येथे 1847 सुरू झाले. भारतातील पहिला वनविषयक कायदा 1865. भारतातील पहिले वनप्रशिक्षण महाविद्यालय डेहराडून 1868. भारतातील पहिला वन्यजीव संरक्षण कायदा 1887. स्वातंत्र्यपूर्वकालीन पहिली राष्ट्रीय वननीती 1894. राष्ट्रीय वनसंशोधन संस्थेची स्थापना डेहराडून 1906. भारतीय वन अधिनियम 1927. वनमहोत्सवाची सुरुवात 1950. स्वातंत्र्योत्तर पहिले वनधोरण 1952. महाराष्ट्र वृक्षतोडणी अधिनियम 1964. महाराष्ट्र वृक्षतोडणी सुधारित अधिनियम 1988. महाराष्ट्र आदिवासींसाठी झाडे तोडण्याचा अधिनियम 1969. वन्यप्राणी सप्ताहाची सुरुवात 1972 ऑक्टोबरचा पहिला आठवडा. महाराष्ट्र वनविकास महामंडळाची स्थापना 1974 अकोला NOBL. जलप्रदूषण संरक्षण व नियंत्रण कायदा 1974. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972. वन्यजीव संरक्षण सुधारित अधिनियम 1991. वायू प्रदूषण संरक्षण व नियंत्रण कायदा 1981. सामाजिक वनीकरण कार्यक्रम 1981. सामाजिक वनीकरण विभाग 1982. राष्ट्रीय वन व्यवस्थापन संस्थेची स्थापना 1982 भोपाळ. पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986. नवीन राष्ट्रीय वननीती 1988. राष्ट्रीय वनीकरण व इकोविकास बोर्ड 1992. महाराष्ट्र वानिकी प्रकल्प 1992. ध्वनी प्रदूषण संरक्षण व नियंत्रण कायदा 2000. राष्ट्रीय वन आयोगाची स्थापना 2003. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना 2010 नवी दिल्ली. रॅली फॉर रिव्हर्स व माती वाचवा या अभियानाची सुरुवात सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी केली. तर रॅली फॉर व्हॅली अरुंधती रॉय यांनी सुरू केलेली पर्यावरणविषयक चळवळ होती. पाणथळ जमीन संवर्धन व व्यवस्थापन नियम 2017. महाराष्ट्र राज्य पाणथळ जमीन प्राधिकरण MSWA ची स्थापना. नोबल पब्लिकेशन्स 2018 साली नागपूर येथे केली गेली. महाराष्ट्र शासन वनांशेजारील प्रत्येक गावात वनपाटील नेमणार ही योजना 1 एप्रिल 2020 पासून सुरू झाली. एलिफंट डॉक्टर कुशल कोवर शर्मा आसाम. वन्यजीव व वनांचे संरक्षण करताना शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ सप्टेंबर 11 हा राष्ट्रीय वन शहीद दिन साजरा केला जातो. महाराष्ट्र वन विभागाचा ध्वज रंग हिरवा व लाल. लाल रंग हा जमिनीची ओळख तर हिरवा रंग हा वनकत्याची ओळख आहे. हा ध्वज सोनेरी रंगाच्या बॉर्डरने चिन्हांकित आहे. त्यावर राजमुद्रेसह वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे वनखात्याचे ब्रीद अंकित आहे. त्यातून जंगल, हवा, पाणी यांचे संवर्धन हा संदेश देण्यात आला आहे. स्वीकार 2020 मध्ये. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2020 मध्ये दिल्ली शेजारच्या राज्यांनी शेतातील काडी कचरा स्टबल जाळण्याला प्रतिबंध करण्यासाठी कोणती पावले उचलली याचा अभ्यास करण्यासाठी न्या. MB लोकूर समिती नेमली. आंबोलीतील हिरण्यकेशी नदीपात्रात माशाच्या सचिस्टुरा हिरण्यकेशी या नवीन प्रजातीचा शोध तेजस ठाकरे, शंकर बालसुब्रमण्यम व डॉक्टर प्रवीणराज जयसिन्हा यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये लावला.
जम्मू काश्मीरमधील उखू हे गाव पुलवामा जिल्हा पेन्सिलसाठी पॉप्लर वृक्षाच्या लाकूड उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. भारतातील पहिली व गट नदी ब्यास. अ गटातील नदीचे पाणी न गाळता पिण्यासाठी योग्य. ब गटातील नदीचे गाळून पिण्यासाठी योग्य. क गटातील नदीचे पिणे किंवा अंघोळ यासाठी वापरण्यास योग्य नाही. अमेरिकेत बालसाच्या झाडापासून काचेसारखे पारदर्शक पर्यावरणपूरक लाकूड निर्मितीसाठी संशोधन झाले. अरण्यऋषी मारुती चित्मपल्ली यांचा 5 नोव्हेंबर हा वाढदिवस व पक्षी अभ्यासशास्त्र जागतिक स्तरावर पोहोचवणारे डॉक्टर सलीम अली यांची नोव्हेंबर 12 ही जयंती आहे. या दोहोंच्या जन्मदिनानिमित्त 5 ते नोव्हेंबर 12 या दरम्यान दरवर्षी महाराष्ट्रात पक्षी सप्ताह साजरा केला जाईल. पक्षी सप्ताह साजरा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. 2020 पासून सुरू. हिमबिबट्याचे दार्जिलिंग येथील पद्मजा नायडू हिमालयन प्राणीसंग्रहालयात प्रजनन केले जाते. असे प्रजनन घडवून आणणारे हे आशिया खंडातील पहिलेच प्राणीसंग्रहालय आहे. गाणारा कुत्रा हा फक्त न्यू गिनी येथेच आढळतो. भुंकू न शकणारा कुत्रा कांगो टेरियर, बासेनजी आफ्रिका व युरोपात आढळतो. सोनेरी पाठीचा बेडूक पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळतो. किरकिरा आवाज करणारा क्रिकेट फ्रॉग रातकिडा बेडूक महाराष्ट्रातील उत्तर पश्चिम घाटात आढळतो. जगातील पहिली पब्लिक ट्रान्सपोर्ट राजधानी ओस्लो, नॉर्वे. नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 324. स्वदेशी सोलार कुकटॉप सूर्य नूतन 2030 पासून पेट्रोल डिझेल कारवर बंदी व फक्त इलेक्ट्रिक कार चालतील असा निर्णय घेणारा ब्रिटन हा पहिला देश आहे. यासाठी ब्रिटनने 10 सूत्री ग्रीन इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन कार्यक्रम जाहीर केला. आंबोली दोडामार्ग संवर्धन राखीव वनक्षेत्रात 2020 च्या डिसेंबरमध्ये दुर्मिळ लाजवंती स्लेंडर लोरिस माकड आढळले. ते निशाचर आहे. त्यास वनमानवही म्हणतात. आकार 40 सेंटीमीटर, वजन 180 ग्रॅम. मेघालयाच्या डोंगरात स्नेकहेड चन्ना एरिस्टोनी या माशाच्या नव्या प्रजातीचा शोध 2020 मध्ये लागला. संयुक्त राष्ट्र या संघटनेने UNEP या कार्यक्रमांतर्गत फेथ फॉर अर्थ हा कार्यक्रम जगभरातील धर्मगुरूंच्या साहाय्याने पर्यावरण रक्षणासाठी हाती घेतला. पर्यावरणपूरक उद्योगांना ग्रीन बँका कर्जे देतात. भारतातील पहिला स्मार्ट टॉवर कॅनॉट प्लेस दिल्ली येथे 2021 मध्ये सुरू. कस्तुरी मांजर जोवादी मांजर रायगड व कोकणातील काही जिल्ह्यात आढळते. मूलतः मादागास्कर मधील पायरोस्ट्री लालजी हा दुर्मिळ वृक्ष अंदमान निकोबार मध्ये आढळला. इलेक्ट्रिक वाहनाची नंबर प्लेट हिरव्या रंगाची असते. जुडिमा वाईन आसाम ला गी टॅग मिळाला आहे. डॉल्फिन मॉडिफिकेशन सेंटर पाटणा. ऑलिव्हर रिडले कासवांच्या प्रजननासाठी ओडिशा समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील पहिली वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा नागपूर. 3 दिल्लीतील संशोधकांनी हवेतील प्रदूषण शोषून घेणारा सुती धागा कपड्यांसाठी निर्माण केला मॉडिफाईड कॉटन फॅब्रिक. महाराष्ट्रातील पाळीव हत्तींच्या शिबिराचे ठिकाण गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर. माळढोक व तणमोराच्या संरक्षणासाठी पुनर्प्राप्ती योजना राबवली जाणार. द कार्बेट फाउंडेशन ही संस्था मुंबई येथे आहे. गोंदिया, भंडारा, बालाघाट या भागात सारस संवर्धनासाठी सेवा संस्था कार्यरत आहे. अध्यक्ष सावन बाहेकर मानद वन्यजीव रक्षक. हवामान बदल मिशन सुरू करणारे पहिले राज्य तामिळनाडू. संयुक्त राष्ट्र संघाच्या अखत्यारीतील अर्बर डे फाउंडेशनने मुंबईला वृक्षनगरी हा बहुमान प्रदान केला. दरे खुर्द महादरे या सातारा जिल्ह्यातील परिसराला फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून मान्यता मिळाली. ओरांगुटान या वानरकुलीन प्राण्याचा अभ्यास करून ओरांगुटान फाउंडेशन इंटरनॅशनलची स्थापना केली. बिरुट गाल्डिकास. पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव समूह प्रवाळ रांगा. जैवविविधता मोजण्याचे भौगोलिक प्रमाण म्हणजे अल्फा, बीटा व गामा विविधता. चार
घातक कचरा मृदेत टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते. वृक्षतोडीमुळे पुराचे प्रमाण वाढते. मांजर कुळातील 7 प्रमुख प्रजातींची सुरक्षा व संवर्धन यासाठी 9 एप्रिल 2023 ला प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सची सुरुवात मोदी यांनी केली. कंबोडियातील शेवटचा वाघ 2007 कॅमेऱ्यात टिपला गेला. 2016 नामशेष झाल्याची घोषणा कंबोडियाने केली. भारतातून वाघ स्थलांतरित करण्यासाठी दोन्ही देशात सामंजस्य करार झाला आहे. आशियाई जायंट कासव पुनरुत्थान प्रकल्प नागालँडमधील पेरेन जिल्ह्यातील नटांगकी राष्ट्रीय उद्यानात राबविला जात आहे. सूचना: पर्यावरण घटकाच्या अधिक अभ्यासासाठी या पुस्तकातील भूगोल, महाराष्ट्र, भारत, जग, खगोल, कृषी हे घटक अभ्यासावेत. ICATIONS नोबल मेगा संपूर्ण सामान्य ज्ञान 334. प्राचीन, मध्ययुगीन व मराठा इतिहास. प्राचीन इतिहास. इतिहासपूर्व काळातील मानवाचे जीवन. पृथ्वीवर पहिला सजीव सुमारे 100 कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाला. आपण ज्याला आव्यमानव म्हणतो तो 5 लाख वर्षांपूर्वी निर्माण झाला. आदद्य मानवाचे अवशेष जावा बेटावर, इंडोनेशिया आणि चीनमध्ये पेकिंगजवळ सापडले आहे. म्हणून याला जावा मानव किंवा पेकिंग मानव असे म्हणतात. ऐतिहासिक कालखंड म्हणजे ज्या कालखंडाचे लिखित पुरावे सापडतात तो कालखंड. इतिहासपूर्व कालखंड म्हणजे ज्या कालखंडाचे लिखित पुरावे सापडत नाहीत तो कालखंड. पुराश्मयुग इ. स. पूर्व 2.5 लाख ते 10,000 वर्षे. मध्याश्मयुग इ. स. पूर्व 10,000 ते 8,000 वर्षे. नवाश्मयुग इ. स. पूर्व 8,000 ते 6,000 वर्षे. होमोसेम्पियन या माकडासारख्या दिसणाऱ्या प्राण्यापासून मानवाची उत्क्रांती झाली. क्रोमॅग्नॉन हा अधिक प्रगत अवस्थेतील मानव होता. भारतात नवाश्मयुगातील अवशेष काश्मीरमधील बुरकाहॉम येथे आणि आंध्र प्रदेशातील कर्नल व अनंतपूर येथे सापडलेले आहेत. इ. स. पूर्व 4500 मध्ये नवाश्मयुगात शेतीचा शोध लागला. सर्वप्रथम गहू या पिकाची लागवड करण्यात आली. कुत्रा हा पहिला पाळीव प्राणी होता. ताम्रपाषाण युगामध्ये इ. स. पू. 6000 वर्षांपूर्वी इजिप्त, बॅबिलोनिया, आशिया मायनर येथे तांब्याचा शोध लागलेला आहे. चाकाचा शोध ताम्रपाषाण युगामध्ये लागला होता. अग्नीचा शोध उत्तर पुराश्मयुगात इ. स. पूर्व 10,000 वर्षांपूर्वी लागला. महाराष्ट्रातील बोरी येथे आदिमानवाची दगडी हत्यारे सापडली आहेत. अश्मयुगातील आदिमानवाची वस्ती होशंगाबाद येथील भीमबेटका गुहामध्ये असल्याचे पुरावे सापडले आहेत. नेवासा, चिरकी, अहमदनगर येथे पुराश्मयुगातील दगडी हत्यारे सापडली. मध्याश्मयुग संस्कृतीचे एक मोठे ठिकाण बागोर, राजस्थान. पुराश्मयुग व मध्याश्मयुगातील मानवाची जीवनपद्धती ही भटक्या स्वरूपाची होती. अश्मयुगातील कलात्मक चित्राची ठिकाणे भीमबेटका, मिर्झापूर, प्रतापगड. नवाश्मयुगातील मानवास स्थिरता लाभत गेली. नवाश्मयुगाच्या शेवटी तांबे या धातूचा शोध लागला, परंतु तांब्याबरोबरच दगडी हत्यारे पण वापरात होती म्हणून यास ताम्रपाषाण युग म्हणतात. ताम्रपाषाण युगातील महाराष्ट्रातील जोरवे संस्कृती महत्वाची आहे. ताम्रपाषाण युगात मानव समुदाय करून स्थिरावला. (334) नोबल पब्लिकेशन्स. आर्य ताम्रपाषाण युगाच्या शेवटच्या टप्प्यात भारतात आले. दगड म्हणजे दगड. मानव आपल्या जगण्यासाठी दगडी हत्यारे व साधने वापरत असे ते युग म्हणजे अश्मयुग होय. कार्बन 14 या कालमापन पद्धतीचा शोध डॉक्टर लिबी यांनी लावला. पुराश्मयुगात घर्षणाने अग्नी निर्माण करण्याचा शोध मानवास लागला. क्रोमॅग्नॉन मानवाने शिल्पकला, नक्षीकाम, चित्रकला यात प्रगती केली होती. भारतातील सिंधू संस्कृती ही ताम्रपाषाण युगातच होती. हडप्पा, सिंधू संस्कृती. सिंधू संस्कृतीलाच हडप्पा संस्कृती म्हणूनही ओळखतात.
या संस्कृतीचा सर्वसाधारण काळ इ.स.पू. 3500 ते 1500 आहे. हडप्पा येथे मोठे अन्नगृह व स्मशान आढळले आहे. मोहेंजोदडो येथेही अन्नगृह आढळले आहे. चनुदडो येथे मण्यांचा कारखाना आढळला आहे. सिंधू संस्कृतीतील मुख्य पीक गहू व जव होते. कुबड असणारा सांड बैल हा पशु सर्वाधिक प्रिय होता. या संस्कृतीत सर्वात प्रसिद्ध उद्योग वस्त्रोद्योग होता. मोहेंजोदारो येथे एका नर्तकीची कांस्य मूर्ती सापडली आहे. हडप्पा सिंधू संस्कृतीतील लोकांना लिपीचे ज्ञान होते. या लिपीचे अजूनही आकलन करता आलेले नाही. सिंधू लिपी ही चित्रलिपी आहे. यात 400 ते 500 पर्यंत चित्राक्षर आहेत. यात यू आकाराच्या अक्षराचा सर्वाधिक वापर आहे. ही लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जात असे. या संस्कृतीतील लोक बाह्य देशाशी व्यापार करीत असे. उदा. इराण, अफगाणिस्तान, मेसोपोटेमिया, बहारीन. सिंधू संस्कृती ही ताम्रपाषाण युगातील संस्कृती होय. पंजाबमध्ये रावी नदीच्या काठी हडप्पा येथील सिंधू संस्कृतीचा शोध दयाराम साहानी यांनी 1921 मध्ये लावला. सिंधू नदी काठी मोहेंजोदडो येथील सिंधू संस्कृतीचा शोध राखालदास बॅनर्जी यांनी 1922 मध्ये लावला. भारतातील लोथल येथील सिंधू संस्कृतीचा शोध एस.आर. राव यांनी 1954 मध्ये लावला. लोथल हे ठिकाण गुजरातमध्ये भोगवा नदी काठी आहे. कालीबंगन हे सिंधू संस्कृतीचे ठिकाण राजस्थानमध्ये घग्गस नदी काठी आहे. सिंधू नदीच्या काठी राहणाऱ्या लोकांना इराकी आणि इराणी हई लोक इंडिया म्हणून ओळखायचे. हिंदी महासागर हा जगातील एकमेव महासागर आहे की ज्याला देशाच्या नावावरून नाव दिले गेले. सिंधू संस्कृतीचे अवशेष पाकिस्तान, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणी सापडलेले आहेत. ताम्रपाषाण युगातील मानवाच्या वसाहती महाराष्ट्रातील गोदावरी. 4. 335 कृष्णा, भीमा आणि प्रवरा इत्यादी खोऱ्यात सापडलेल्या आहेत. सिंधू संस्कृतीमधील लोक हे द्रविडियन वंशाचे होते. गुजरातमधील काठेवाड प्रदेशातील रंगपूर, सोमनाथ, बिहारमध्ये पाटलीपुत्र आणि बक्सार ही सिंधू संस्कृतीची ठिकाणे होय. स्वस्तिक चिन्ह हे आर्यांनी सिंधू संस्कृतीपासून घेतलेले आहे. सिंधू संस्कृतीमध्ये धर्मगुरू, क्षत्रिय, व्यापारी आणि श्रमजीवी असे 4 वर्ग अस्तित्वात असावेत असे अनुमान आहे. सिंधू संस्कृती ही कलाप्रिय संस्कृती असल्याचे अनेक पुरावे मिळाले. सिंधू संस्कृतीमधील लोकांचे शेती व व्यापार हे प्रमुख उपजीविकेचे व्यवसाय होते. सिंधू संस्कृतीमध्ये मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती. हडप्पा संस्कृती ही कांस्ययुगीन संस्कृती होती. हडप्पा संस्कृती ही समकालीन संस्कृतींपेक्षा विस्ताराने मोठी होती. या संस्कृतीची जवळपास 1500 ठिकाणे भारतीय उपखंडात सापडलेली आहेत. योजनाबद्ध नगर रचना व नियोजनबद्ध पक्क्या इमारती सापडल्या आहेत. नागरीकरण झालेली पहिली संस्कृती होती. किल्ल्याच्या खालच्या बाजूला सर्वसामान्यांची वस्ती होती. रस्ते एकमेकांना 90 अंश कोनात छेदत असत व रस्ते रुंद होते. हडप्पाकालीन घरे पक्क्या विटांनी बांधलेले व विस्ताराने मोठे होते. नगरांना संरक्षक तटबंदी असे. भुयारी गटारे झाकण्यासाठी दगड व पक्क्या विटांचा वापर केला जात असे. मोहेंजोदडो येथे एक महास्नानगृह होते. याचा वापर कदाचित धार्मिक गोष्टीसाठी होत असावा असे दिसते. मोहेंजोदडो येथील सर्वात मोठी इमारत ही धान्य साठवण्याचे कोठार होते. सर्व हडप्पा संस्कृतीतील शहरातील घरात स्वतःचे अंगण व स्नानगृह होते. घरामध्ये स्वतःच्या विहिरी होत्या. मोठमोठ्या खोल्याही होत्या. रस्त्यावर विटांची बांधकामे खूपच उत्कृष्ट पद्धतीने केलेली होती. कुटुंबसंस्था महत्वाची मानली जात असे. स्त्री पुरुष समानता नव्हती. मानवी हाडे हडप्पा व मोहेंजोदडो येथे सापडलेली आहेत. स्त्री पुरुष दोन्ही सौंदर्य प्रसाधनाचा वापर करत असत. स्त्रिया दागिने व वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनाचा वापर करत. उदा. बाजूबंद, बांगड्या, अंगठ्या, नथनी, बाली, पायजेब व करथनी इत्यादी. पशुपती, नाग, बैल, सूर्य, अग्नी, जल, वृक्ष या नैसर्गिक शक्तीची ही पूजा केली जात असे.
पुरुष देवतेची एक मुद्रा सापडलेली आहे. याच्या डोक्यावर 3 शिंगे आहेत. याची ओळख पशुपती महादेव म्हणून केलेली आहे. तो स्थिर अवस्थेत आहे. हडप्पाकालीन लोक मूर्तीपूजक होते. प्राणी आणि झाडांची पूजा केली जाते. उदाहरणार्थ पॉप्लरचे झाड, शिंगे असलेला बैल. उत्खननात सापडलेल्या मुद्रावर स्वस्तिक चिन्ह व नागाचे चिन्ह आढळून आलेले आहे. उत्खननात ताईत, तावीज विपुल प्रमाणात सापडलेली आहेत.